हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील धनगरवाडी नावाचं गाव आहे आणि या गावामध्ये जे आहे ते मनरेगा अंतर्गत अहिल्यादेवी होळकर या योजनेत शेतकऱ्यांना विहिरी मंजूर केल्या जातात आणि या विहिरी कागदावरच झाल्याचं जे आहे ते समोर आलं आहे चित्र। मी रामचंद्र खडसे यांच्या शेतामध्ये आहे। हे कोरडवाहू शेत आहे, आपण बघतोय। या शेतामध्ये एका ठिकाणी कागदावरतीच विहीर झाली आहे। या शेतामध्ये संपूर्ण फिरून पाहिले मी, पण कुठेही साधा खड्डा देखील नाहीये, परंतु कागदोपत्री मात्र विहीर झाली आणि पैसे देखील जे आहेत ते परस्परच शासनाकडून उचलले गेले आहेत। हेच ते रामचंद्र खडसे आहेत, हे शेतकरी। आणखी देखील शेतकरी आहेत, यांच्यासोबत देखील तोच प्रकार झाला आहे। आपण यांना आधी विचारूयात, नेमकं काय घडलं? तुम्हाला विहीर मंजूर झाली परंतु खोदण्यात का नाही आली आणि पैसे कसे गेले? मग आमची विहीर आमच्याकडून कागदपत्र संतोष कोरडेनं नेले। संतोष कोरडेनं कागदपत्र नेल्यानंतर आधार कार्ड आणि बॉन्डवर सह्या नेल्या आणि म्हणे विहीर करून देतो। आणि नंतर मग मी पेंटिंग मध्ये पडली म्हणे विहीर। त्याला विचारलं मला विहिरीचा काय मिळेल? म्हणे पेंटिंग मध्ये पडली। नंतर तुम्हाला कसं कळलं की आता सगळे पैसे निघाले? ऑनलाईन मध्ये कळालं आम्हाला की समजे पैसे तुमचे उचलून खाल्ले म्हणून 1,75,000 असे किती रुपये उचलून खाल्ले। मग तुम्ही आता कुणाकडे अर्ज दिला? तो अर्ज कुठे आहे ना? तक्रार आता यांनी, या काकांनी जे आहे ते जिल्हाधिकाऱ्यांकडे ही तक्रार केली आहे। यांनीच नाही तर याच्या स्पष्ट लिहिले की माझी विहीर चोरी गेली आहे, विहीर शोधून द्या। कारण नक्कीच या शेतकऱ्याचे जे आहे ते शेतामध्ये विहीर नाही, कागदावरती विहीर तयार झाली आणि त्याचे पैसे देखील उचलले गेले, त्यामुळं विहीर चोरी झाल्याची त्यांनी तक्रार केली आहे। आपल्यासोबत आणखी एक शेतकरी आहे। तुमची विहीर तयार झाली का? मी हरिभाऊ जगताप, माझी आईच्या नावाने जमीन आहे 1.5 एकर, 255 गट क्रमांक धनगरवाडी शिवार। आमची विहीर नाही, पण आमचे पैसे 2,50,000 रुपये संतोष कोरडे यांनी कागदोपत्रीच उचलून खाल्ले। आणखी एक शेतकरी आपल्यासोबत, यांना विचारूया। श्रीरामानंद जगताप, याच्या गट नंबर 199 तातोडा शिवा। विहीर झाली का तयार तुमची? विहीर आहे का शेतात? नाही, विहीर गेली आमची विहीर पैसा शेतकऱ्यांची विहीर चोरीला तक्रार आहे। हेच शेतकरी नाही, आणखी देखील शेतकरी बसलेले आहेत। बरेचसे शेतकरी गावामध्ये देखील आहेत। आपल्यासोबत हा एक शेतकरी आहे। दादा तुम्ही इकडे या। हा सगळा प्रकार तुम्हाला कसा माहित झाला? तर तुम्ही काय केलं ते नेमकं? बोगस काम माहीत झालते सर, त्याच्यासाठी मी 2023 ला अर्ज दिलेला आहे। बरं, काय अर्ज दिला होता तुम्ही? पंचायत समितीत मनोरंगाचे काम MRGH डुप्लिकेट व्हायला लागली म्हणून। तुमचं काय नाव? विठ्ठल विश्वनाथ वेरकर। विठ्ठल दादांनी जे आहे ते 2023 मध्ये मे महिन्यामध्ये एक तक्रार दिली होती प्रशासनाला की आमच्या गावामध्ये अशा प्रकारची बोगस कामं होत असल्याची कुणकुण त्यांना लागली। प्रशासनाला कळवलं, पण प्रशासनाकडून कुठलीही तेव्हा कारवाई झाली नाही। आणि आता जेव्हा हे सगळे शेतकरी समोर आले, यांनी विहीर चोरीची तक्रार दिली, तेव्हा कुठं आता प्रशासन या चौकशीला सुरुवात करत आहे। नक्कीच हा एक फार मोठा घोटाळा असण्याची शक्यता निर्माण झाली आहे। याच्या पाळेमुळापर्यंत जे आहे ते प्रशासनानं जाऊन याची चौकशी करणं गरजेचं झालं आहे। मनीष खरात, न्यूज 18 मराठी, धनगरवाडी शिवार, हिंगोली।